2019 मध्ये कलम 370 अधिकृतपणे हटवण्यात आले, पण ते रद्द करण्यासाठीचा संघर्ष प्रत्यक्षात 1947 पासूनच सुरू झाला होता. जम्मू आणि काश्मीरशी संबंधित कलम 370च्या विरोधात जो दीर्घ संघर्ष उभा राहिला तो अचानक सुरू झालेला नव्हता. 1947 ते 1963 या काळात राज्याच्या राजकारणात जे मोठे आंदोलन झाले त्याची धुरा प्रजा परिषद या संघटनेच्या हातात होती आणि त्या आंदोलनाचा चेहरा होते पंडित प्रेमनाथ डोगरा. नोव्हेंबर 1947 मध्ये जेव्हा प्रजा परिषद स्थापन झाली तेव्हा डोगरा हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग संघचालक होते. संघटनेच्या शिस्तीचे पालन करत त्यांनी स्वतः अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिला. प्रजा परिषदेचा उद्देश अगदी स्पष्ट होता. भारतीय संविधान जम्मू काश्मीरमध्येही देशातील इतर राज्यांप्रमाणेच लागू व्हावे. परिषदेचे मत होते की वेगळी घटनात्मक व्यवस्था राज्याला देशापासून वेगळ्या दिशेने नेईल. याच मुद्द्यावर त्यांनी शेख अब्दुल्ला आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या काश्मीर धोरणाला उघडपणे आव्हान दिले होते. कलम 370च्या तरतुदी आणि राज्याच्या विशेष दर्जाविरुद्धचे आंदोलन दिवसेंदिवस वाढत होते. 1950 पर्यंत डोगरा यांनी स्वतः संघटनेची जबाबदारी घेतली आणि चळवळ तीव्र केली. 1952 मध्ये हा संघर्ष शिखरावर पोहोचला. त्या काळात एक नारा संपूर्ण देशभर घुमायला सुरुवात झाली. 2 झेंडे 2 संविधान 2 पंतप्रधान एकाच देशात चालणार नाहीत. यानंतर सत्याग्रह सुरू झाला. हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि अटक होऊन तुरुंगात गेले. या काळात डोगरा यांनाही जेल भरो आंदोलनाचा भाग म्हणून अनेक वेळा अटक करण्यात आली आणि तुरुंगात पाठवण्यात आले. या सर्वांमध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी परमिट प्रणालीला आव्हान देत जम्मू आणि काश्मीरमध्ये आले, ज्यामुळे त्यांना अटक झाली. त्यानंतर 1953 मध्ये त्यांच्या आकस्मिक मृत्यूने या चळवळीला राष्ट्रीय पातळीवर नेले. त्यांच्या मृत्यूनंतर डोगरा यांची भारतीय जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली आणि त्यांनी जवळजवळ 1 वर्ष त्या पदावर काम केले. 1963 मध्ये समान विचारसरणी आणि धोरणात्मक दृष्टिकोनामुळे प्रजा परिषद भारतीय जनसंघात विलीन झाली. 1972 मध्ये पंडित प्रेमनाथ डोगरा यांचे निधन झाले, पण त्यांचे विचार जिवंत राहिले. त्यातलाच एक म्हणजे एक देश एक संविधान. काळ बदलला, दशके उलटली, परंतु ही मागणी राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिली आणि अखेर पंडित प्रेमनाथ डोगरा ज्या कलम 370 साठी लढले होते ते 5 ऑगस्ट 2019 रोजी रद्द करण्यात आले. यासह जम्मू आणि काश्मीरमध्ये भारतीय संविधान पूर्णपणे लागू झाले आणि देशातील इतर राज्यांप्रमाणे लोकांना समान अधिकार मिळाले. यामुळे जम्मू आणि काश्मीर आणि तेथील लोकांनी एका नव्या दिशेने पाऊल टाकले.